निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू, अखंड सिद्धीचा निर्धारू श्रीमंत योगी, वरदवंत जाणता राजा, आचारशील विचारशील धर्मशील। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। नमस्कार मंडळी, मी अक्षदा मयूर आज पुन्हा एक नवीन ब्लॉग नवीन व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन आलेली आहे। आणि आज माझ्या बहिणीचा बर्थडे आणि त्यानिमित्त आम्ही सगळी फॅमिली एकत्र आलेलो। सो हा फॅमिली ब्लॉग आहे, संपूर्ण व्हिडिओ बघा। आणि तुम्हाला कॅप्शन थंबनेल वरून समजलंच असेल, पण तरी सुद्धा पूर्ण व्हिडिओ बघा आणि एन्जॉय करा व्हिडिओ। आणि हा असं सुंदर पद्धतीने आज आम्ही तिचा बर्थडे सेलिब्रेट करणार आहे। खूप छान अरेंजमेंट झालेली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आम्ही आजच्या ब्लॉगला सुरुवात करतो आहोत। आणि आजचा व्हिडिओ हा खूप युनिक आहे, तुम्ही नक्की पूर्ण बघा। आज माझ्या बहिणीच्या आयुष्यातील खूप खास दिवस, तिचा वाढदिवस। या खास दिवसाची सुरुवात आम्ही आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून केली। कारण आम्हाला अभिमान आहे, आम्ही मराठी मुली आहोत, या पवित्र मातीत जन्म घेतलेला आहे आणि आम्ही स्वतःला शिवकन्या समजतो। महाराजांचे शौर्य, त्यांचे विचार, त्यांचा स्वाभिमान आणि स्त्री सन्मानांचा आदर्श हेच आमच्या आयुष्याचे मार्गदर्शन आहे। या व्लॉगमध्येही आम्ही महाराजांच्या प्रतिमेची पूजा करून त्यांच्या आचार विचारांना स्मरून तिच्या वाढदिवसाची सुरुवात केली आहे। हा वाढदिवस फक्त सेलिब्रेशन नाही, तर आपल्या संस्कृतीचा, अभिमानाचा आणि मराठी अस्मितेचा मान राखण्याची एक छोटीशी सुरुवात आहे। जय भवानी, जय शिवाजी। जय भवानी, जय शिवाजी। जय भवानी, जय शिवाजी। जय सद्गुरू। तुम्ही सगळे आज इथे उपस्थित राहिलात। आज माझा जन्मदिवस आहे, तुम्ही माझ्या एका फोनवरून सगळे इथे आलात, त्याच्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे। आपण सर्वजण शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पूजा करायला तयार राहूया। सुरुवात मी शंख वाजवून करते। छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक राजा नव्हते, तर ते स्वराज्याचे शिल्पकार, धाडसी योद्धा आणि न्यायप्रिय शासक होते। 17व्या शतकात परकीय सत्तेविरुद्ध उभं राहत त्यांनी हिंदवी स्वराज्य ही संकल्पना साकार केली। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, कमी सैन्य आणि मर्यादित साधन असूनही महाराजांनी गनिमी काव्याच्या तंत्राने अनेक बलाढ्य शत्रूवर विजय मिळवला। निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू, अखंड सिद्धीचा निर्धारू श्रीमंत योगी, नरपती गजपती गणपती भूपती जळपती पुरंदर, कीर्तिवंत मूर्तिवंत सामर्थ्यवंत नीतिवंत वरदवंत जाणता राजा, आचारशील विचारशील धर्मशील दानशील, सर्व ठिकाणी सर्वज्ञशील श्रीमंत योगी, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलवंतस्य सिंहासनाधीश्वर महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा नमो पार्वती पते। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। श्रीमंत योगी महाराज श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा, श्रीमंत योगी महाराज श्री छत्रपती संभाजी महाराजांचा, हर हर। महाराजांचा सर्वात मोठा गुण म्हणजे स्त्री सन्मान, धर्मनिरपेक्षता आणि न्यायव्यवस्था। त्यांनी कधीही अन्याय, अत्याचार किंवा स्त्रियांचा अपमान सहन केला नाही। 1674 साली रायगडावर त्यांचा राज्याभिषेक झाला आणि ते छत्रपती झाले। हा क्षण मराठी इतिहासातील सुवर्ण क्षण मानला जातो। त्यांचे शौर्य, स्वाभिमान, स्वराज्याची प्रेरणा आजही प्रत्येक मराठी मनात जिवंत आहे। जय भवानी, जय शिवाजी। जय भवानी, जय संभाजी।
नाही इथेच का आपल्याला एक दोन असं नाही करायचं.
महाराजांच्या प्रतिमेसमोर वाढदिवसाचा केक कट करण्या इतकी आमची कीर्ती नाही. ही नम्र भावना मनात ठेवून त्यांची मूर्ती त्यांच्या पवित्र जागी ठेवून त्यांच्या आशीर्वादाने माझ्या बहिणीचा वाढदिवस साजरा केला. हा व्लॉग म्हणजे आमच्या संस्काराचा, आदराचा आणि अभिमानाचा एक छोटासा प्रयत्न आहे. माझा संपूर्ण व्लॉग बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. काही चुकलं असेल तर मोठ्या मनाने माफ करा. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो. जय भवानी, जय शिवाजी.